पेटींकडे वळण्याआधी सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचा 5वा वर्धापन दिन मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर तुफान बॅटिंग केली। खोके आणि गद्दार म्हणत बंडखोरी करणारी आमदारांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा शहाजी बापूंनी जोरदार समाचार घेतला। पाहुयात शहाजी बापूंची तुफान बॅटिंग। आम्ही सेवक आहोत। आम्हाला प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मैदानात उतरलो आणि ज्या हेतूने आम्ही राजकारणात उतरलो, आम्ही घरदार जाळून घेऊन राजकारण करत इथपर्यंत आलो, त्या उद्देशाने आमचा उद्देश स्पष्टपणे पूर्ण व्हायला तयार नाही, ही व्यथा आमच्या काळजातली। ऐकत असेल कोण शिवसेनेचं शिल्लक राहिलेलं 4 महिने फक्त झाले, 4 महिने 470 कोटी रुपये पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याची योजना, उजनीचं उचल पाणी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला 550 कोटी रुपये, 150 कोटी रुपये भुयारी गटार योजना सांगोला नगरपालिका, 90 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते, 250 कोटी रुपये जलसंधारणचे तळी माझी जुनी झालेली नवी करायला कामं चालू झाली माझी, 150 पोकलांडा सांगोल तालुक्यात काम करते। अरे खोके खोके म्हणून वरडतोय संजूराव, तुला सांगतो मी एवढी खोकी इथनं घेऊन गेलोय, 50 ट्रका सुद्धा पुरत नाही तेवढी खोकी मी माझ्या तालुक्याला घेऊन गेलो आणि तालुका सगळा सुफलाम करायला लागलो। नंदनवन केलं। आज वचन देतो खासदार साहेब तुम्हाला, उद्याचा आमदारकीचा अर्ज भरत असताना जर तालुक्यातलं एक गाव शेतीच्या पाण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून लांब राहिलं, राजाराम पाटलाच्या अवलाद अर्ज भरणार नाही मला वचन देतो। आणि हा मला विश्वास अहंकार आहे, ते शहाजी पाटलाला कोण शहाजी पाटील महोदय पाटलाचं एक पोरगा आहे, पण आम्हाला विश्वास आहे माझे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे काम केल्याशिवाय राहणार नाहीत, माझ्या तालुक्याचा दुष्काळ संपवल्याशिवाय राहणार। एक खंबीर आम्हाला नेतृत्व मिळालं। आम्ही सगळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहोत, पण आम्ही सगळे दुसऱ्या बाजूनं एकनाथ शिंदे साहेबाचे कडवे मावळे आहोत। माना तुटल्या तर हटत नाही, वरडून आरडून घाबरून कुठे जातं लगा दगडायची। आम्ही काय हाडामासाची माणसं काय नाही, ह्यांना कळना काय लगा दगडापेक्षा पोळाच्यापेक्षा निबराट आम्ही माणसं आहे, आम्हाला कुठं काय बोलाय तुम्ही लागला, काहीच बोलू नका। 2.5 वर्ष या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या एका माणसाला 1 रुपया मिळाला नाही। जर उद्धव ठाकरे साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं जर 2.5 वर्षाच्या काळात या महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेपैकी एका जर आजाराला 1 लाख रुपये दिलेला पुरावा द्यायचा, उद्या आमदारकीचा राजीनामा डायरेक्ट राज्यपालाकडे जाऊन देतो। फसवं राज्य मी राजीनामा देणार आता नाही, नेत्याकडे दिला पक्षाकडे दिला, राजीनामा मंजूर होत असतो राज्यपालापाशी, तिकडेच जातो। 2.5 वर्ष तुम्ही आता महाराष्ट्राच्या जनतेच्या आजारांचं किती माणसं मिली असती, पैशाविना गरीब माणूस किती ताई मेला असेल विचार करा, आकडा सांगता येणार नाही। साहेब मुख्यमंत्री झाले, श्रीकांत शिंदे साहेबांचं फाउंडेशन, मंगेश चिवटे साहेबांसारखं अतिशय प्रभावी ॲक्टिव्ह माणूस आहे। हे रसायन वेगळं आहे, आणि हे रसायन कुठलं आहे माहीत आहे का? करमाळा। प्रताप सरनाईक साहेब जरा वर बघा, करमाळा हा या पृथ्वीचा सेंटर आहे, सेंटर। या विश्वाच्या गोलाचा सेंटर करमाळ्यात आणि त्या चिवट्याच्या घरापाशी आहे। आता चिवट्या आपल्या खुणाला ऐकेल का कवा? आता चिवट्याला तेवढं दुखवायचं नाही, सगळं बिघडून जाईल। चिवट्या खुश तर दुनिया खुश, म्हणून मी सगळ्यांच्या त्याला आलं का पाड दे, त्याला मिठी मारतो, बघ्या कसा आहे लागा तू।
झालं एवढं केलं का मला काळजी नाही. शिंदे साहेबांचं घर माझ्याविषयी ओके, बापू चांगलाय बघ. बघा बिघडलं का आमचं बिघडलं सगळं. सेवक असावा मंगेश सारखा. मंगेशची माझी पहिल्यांदा ओळख झाली ती नारायण राणे साहेबाच्या बंगल्यात ज्ञानेश्वरीला जाय. आणि त्यावेळी मी प्रभावीपणे राणे साहेबाला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे चळवळ हाती घेतली होती. मंगेशला माहिती, फार ताकद मी लावली होती. माझे बुद्धिमत्ता असे पणाला मी लावलं. कसाही माणूस पुन्हा मंत्री होत नाही बघतोच म्हणला. आणि शपथ उद्योग मंत्रीपदाई साहेबाई घेतल्यावर घराकडे गेलो. 4.5 महिने घरीच गेलो. त्यावेळी ओळख झाली. आणि मग करमाळ्याचा इतकं ॲक्टिव्ह तिथं ती ABPचं कायदा दांडकं घेऊन हिंडत होतं. म्हटलं ए म्हटलं मला बिला टी व्ही दाखवू नका, तुझ्या पाया पडतो म्हणून. मंगेश म्हणला का आला का अशोक चव्हाण माझा लय जीवलूक दोस्त आहे, थोरला भाव आहे, कळलं बिळे ही राण्या बघल्यावर तर मेलोच मी. माझी कामं थांबता येईल लागा, मी सगळं करतो पण मला टी व्ही तेवढा नेऊ नको म्हणलं. ही गपचीप माझं चालू दे म्हणलं. तिथं मंगेशला मी थोडा काढला. अतिशय हुशार बुद्धिमान चालाक. आणि श्रीकांत शिंदे साहेबासारख्या एका दयावान माणसाच्या जवळ काम करायला त्याला मिळालं. मंगेश तुझे आई वडील फार भाग्यवान आहे. कुठलं तर पुण्य आहे तुझ्यात की ज्यामुळं तुला या कुटुंबाच्या जवळ जाता आलं. आज मला श्रीकांत शिंदे साहेबांची कृपा आहे, माझ्यावर माया आहे, माझ्यावर मला ही जाणीव आहे. मला ब्रँड ॲम्बॅसेडर केलं. आणि मी मंगेशला सांगितलं कुठं जरी असलो कसा जरी असो तुझा फोन आला हातातलं काम टाकणार, पण या ब्रँड ॲम्बॅसेडर पदाला मी न्याय देणार. तू कुठेही मला बोलव, नागपूर असू दे, नांदेड असू दे, कोकण असू दे, काय असू दे, काय माझ्या घरातल्या का दुःख झालेलं असलं तरी तिथं सोडून मी येईन. पण ह्या एवढ्या महान कामाला 100% तुम्ही मला ज्या विश्वासाने नेमलं तो विश्वास मी पूर्ण करेन, ह्यात कुठेही शंका बाळगू नका. आज ह्याने ब्रँड ॲम्बॅसेडर श्रीकांत साहेब तुम्हाला माझा संपर्क नाही, पण मंगेश डॉक्टर देशमुख साहेब यांच्याशी माझा फार संपर्क दररोज आहे. दिवसातनं 10 वेळा. 600 ते 700 माणसं मी सांगली, सातारा, जत, कवठे मंकाळ, आटपाडी, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा रोगी बरं केलं. त्यातले जवळजवळ 50 रोगी असे आहेत सत्तार साहेब 13 लाख, 14 लाख, 18 लाख रुपये खर्च सांगितल्याने रोगी फुकट बरे होऊन घरी गेले. 1 रुपया खर्च. आणि उलट अजून काय झाले, श्रीकांत साहेब हे पाठवतात मला दवाखाना देत, मला काय वेळा कृष्णा हॉस्पिटल कराड देतात, काय वेळा ससून पुणे देतात, काय वेळा सोलापूर देतात, काय वेळा ज्युपिटर देतात. आणि माझा पेशंट तिथे गेला का पुन्हा पेशंटला डबल बोनस मिळतो. एक तर श्रीकांत शिंदे साहेबांकडून आलेला पेशंट जिथल्या तिथं होतं, पुन्हा झाडे डोंगरवाल्याचं आहे म्हणल्यावर त्याची इतकी सेवा आणि काय लाड त्याचं होत्यात. नर्सासुद्धा त्याला सफरचंद आढळून देत्या, त्या पेरू आढळून देत्या, त्या काय का त्याचे बापू अहो लय नाव तुमच्याकडे मोठं झालंय, आम्हाला लय सांभाळत्यात. यारा जोरात चाललंय म्हणले. आता परिस्थिती आहे आमच्यातला माणूस यायला मला बी आजारहून ठाण्याला कवा जातोय काही कळत. फार मोठं काम. इथं तुमच्या अंतःकरणात गौतम बुद्ध वसलेला, बुद्धाची करुणा तुमच्या अंतःकरणात आहे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. एकनाथ शिंदे साहेबांनी वहिनींच्या पोटातून तुम्ही येताना जन्म एवढ्या महान घरात एवढ्या ठिकाणी तुमचा झालात. आणि त्या माणसाच्या जीवनातली दुःख वेदना आज हे सगळं आपण बोलतोय. मिंदे सरकार म्हणते, अमकं म्हणते, साहेबांविषयी वाईट बोलतोय, अजूनही आम्ही बोलत नाही. सोसतोय, सोसणारा मोठा असतो. पण आज इथं तुम्हा सगळ्याच अहो खासदार साहेब ऐकताय का,
लय बोलते ती TV बघतोय, गप बघून गप झोपतोय, जाऊ द्या तिकडे मातीत बसू द्या म्हणतोय. पण एक दिवस उगवणार आहे की जर बोलायला लागलो तर अख्खा महाराष्ट्र पेटवून सोडल्याशिवाय शहाजी पाटील राहणार नाही. पुन्हा एकाला पळता भुई थोडी करी, मला सगळंच माहीत आहे. ज्या महाराष्ट्राच्या जनतेचं प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी, शेतकऱ्याचं कल्याणासाठी, कामगारांचं कल्याण करण्यासाठी, महाराष्ट्राला औद्योगिक महाराष्ट्र बनवण्यासाठी ध्येयानं वेडा पिसा होऊन जो माणूस कामाला लागला आहे, त्याच्या पाठीमागं जर लोकशाहीत आम्ही उभा राहिलो नाही तर आम्ही नतद्रष्ट ठरू. आणि फक्त भावनेचं राजकारण, भावनेच्या वरच आधारित सगळं जर करत गेलो, भावने पोटं भरत नाहीत. पोटं भरायला जुंजळं लागतात, गहू लागतात, दळायला लागते, पाणी टाकून मिसळायला लागते, तव्यावर तापवायला लागते, भाकरी झाली पोटात गेली तर पोटं भरते. नुसत्या गोडगोड बोलण्यानं, नुसतं हातवारं करून काय पोटं भरत नाहीत. त्यामुळे शिंदे साहेबांवर जो टीका कर, मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही, त्या भानगडीत मी पडणार नाही. मला अक्कल आहे, माझ्या गळ्यात एवढ्या माळा आहेत, कंड बैलाला पोळ्यात कंड नाही तेवढं कंड आहेत. 1000 साधू संताकडे गेलो, कुठल्या डोंगरात गेलो, गुहेत गेलो, मला माहीत आहे. शिंदे साहेबाला जी नावं ठेवायला आज तुम्हाला सांगतो, वाक्य लिहून घेऊन जायचं घराकडं, त्या माणसाचं कवाच कल्याण होणार नाही, त्याला शाप लागणार नाही. एवढा ती दैवी माणूस आहे. त्या नादाला कुणी लागू नये, त्याला कुणी नावं ठेवणी, त्याला आशीर्वाद द्यावा. शिंदे साहेबाला आशीर्वाद देणाऱ्या माणसाला पिढ्याने पिढ्या आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज जादा बोलत नाही, काय राजकीय व्यासपीठ नाही, पण मी एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे फाउंडेशन चालवतात, मंगेश चिवटे साहेब धडपड करतात, तुमची माझी सगळ्यांची, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांची आपली जबाबदारी आहे की एक रोगी आपल्या पैशावर सडन आपण तात्काळ त्या ठिकाणी हा रोगी ह्यांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातली ही सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा ठरणार आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशन हे एक महाराष्ट्राचं भविष्यकाळातलं फार मोठं नाव होईल असा मी विश्वास व्यक्त करतो. खासदार साहेबांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. मुंबईमध्ये नौदल दिन साजरा केला जातोय. थेट प्रक्षेपण बघूया. चित्तथरारक कसरती आपल्याला बघायला मिळत आहेत, चित्तथरारक प्रात्यक्षिक आपण बघतोय. आज भारतीय नौदल दिन आहे. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात 3 आणि 4 डिसेंबरला भारतीय नौदलाने पाकिस्तानचा नाविक तळ असलेलं कराची बंदर उद्ध्वस्त केलं होतं. कराची बंदर 3 दिवस जळत होतं. इतका जोरदार प्रहार भारतीय नौदलाने केला होता, त्यामुळे पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराला शरण आलं आणि बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. या ऐतिहासिक भीमपराक्रमानंतर दरवर्षी 1 ते 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. भारतीय नौदल दिन मोठ्या दिमाखात साजरा होतोय. चित्तथरारक प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळत आहेत. अप्रतिम अशी दृश्य, चित्तथरारक प्रात्यक्षिक मान्यवरांच्या उपस्थितीत हा नौदल दिन साजरा केला जातोय. अपाचे, सी किंग आणि चेतक हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती आपल्याला बघायला मिळतील. एक्सक्लुझिव्ह दृश्य मुंबईतल्या नौदल दिनाची. आणि दुसरीकडे विशाखापट्टणमची दृश्य आपण बघतोय. नौदल दिन तिथेही साजरा होतोय. रोषणाईच्या माध्यमातून आपलं सामर्थ्य आपल्याला बघायला मिळत आहे. सुरक्षा दलाचं सामर्थ्य, नौदलाचं सामर्थ्य.
ही विशाखापट्टणमची दृश्य आहेत. अप्रतिम अशी दृश्य, अप्रतिम रोषणाई विशाखापट्टणम मधून. रोषणाईची दृश्य, त्या माध्यमातून कसरती. नौदलाचं सामर्थ्य वाखाणण्याजोगं अक्षरशः. 1 ते 4 डिसेंबर दरम्यान नौदल दिन साजरा होतो. विशाखापट्टणम मधली ही दृश्य आपण बघतोय आणि मुंबईत त्या सोहळ्याची दृश्य सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ही विशाखापट्टणमची दृश्य आहेत. विशाखापट्टणमला रोषणाई करण्यात आलेली आहे. मध्यभागी अगदी समुद्रात जाऊन नौदलाचं सामर्थ्य, कवायती, प्रात्यक्षिक आपण बघतोय. ते स्वागत टॉप 18 बातम्या क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या. लिओनेल मेसीने अर्जेंटिनासाठी 1000व्या सामन्यामध्ये इतिहास रचला. या सामन्यामध्ये त्यानं संघासाठी पहिला गोल केला. वर्ल्ड कप स्पर्धेत संघासाठी सर्वाधिक 9 गोल करणारा खेळाडू तो ठरलाय. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत मेसीने रोनाल्डोला सुद्धा मागे टाकले. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. अशात बांगलादेश विरुद्ध पहिला वनडे सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोसोबत बुमराहनं कॅप्शनमध्ये पंजाबीमध्ये काही ओळी लिहिल्या आहेत. चाहत्यांचं लक्ष त्या लाईन्सकडे कमी आणि बुमराहच्या शर्टकडे अधिक आहे. बलेन्सियागा ब्रँडच्या जसप्रीतनं परिधान केलेल्या शर्टची किंमत अंदाजे 1,13,000 वगैरे असेल. टीम इंडिया बांगलादेश सोबत 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणारे हा दौरा ऋषभ पंतसाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण या दौऱ्यात तो फ्लॉप ठरल्यास त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवला जातोय. यावेळी जो रूटने चक्क बॉलला शाईन करण्याकरता जॅकलीच्या डोक्यावर चेंडू घासला. जो रूटची ही कृती बघून स्टेडियमवर सगळ्यांनाच हसू आवरलं नाही. अर्जेंटिना संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारलेली आहे. अटीतटीच्या या सामन्यात अर्जेंटिनानं 2-1 असा विजय मिळवलाय. आता अंतिम 8 मध्ये अर्जेंटिनाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. आक्रमक खेळाच्या बळावर नेदरलँड्सने अमेरिकेवर 3-1 असा विजय मिळवत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीमध्ये अमेरिकेनं तुलनेनं बलाढ्य नेदरलँड्सला चांगली झुंज दिली. ब्राझीलला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अपराजित्व राखण्यामध्ये अपयश आलेलं आहे. अखेरच्या साखळी सामन्यामध्ये कॅमरूननं ब्राझीलचा पराभव केलाय. ब्राझीलवर विजय मिळवणारा कॅमरून पहिलाच आफ्रिकन संघ ठरला. ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक आहे. पेले यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. त्यांना साओ पाउलो मधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोष्ट एका पैठणीची. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दादरमध्ये खास बाईक रॅली काढण्यात आली. भरजरी पैठणी मराठमोळा साजशृंगार करून महिलांनी शिवाजी पार्कमध्ये बाईक स्वारी केली. या रॅलीत सायली संजीवचा देखील सहभाग होता. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीनं साडीवर केलेल्या फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळते. लाईट ग्रीन साडीमध्ये वयाच्या 42व्या वर्षी श्वेता ग्लॅमरस दिसते. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया मधून थेट प्रक्षेपण नौदल दिनाचा कार्यक्रम होतोय.
आहे